सालाबादप्रमाणे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी सुवर्ण जयंती दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती एक शहर एक भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2026 च्या माध्यमातून भीम महोत्सव समितीची कोर कमिटी व भीम महोत्सवी अध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्वानुमते एक विचाराने भारतीय रिझर्व्ह बँक देखाव्याचे कायमस्वरूपी सादरीकरण आयोजित करण्यात आले। दरम्यान या निमित्ताने आज भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना दिवसानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा राजवाडा सातपूर येथे ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, सविताताई काळे, सोनालीताई भंदुरे, मानसीताई शेवरे, कविताताई लोखंडे, नगरसेवक नितीन बाळा निकळ, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, कामगार नेते डॉक्टर DL कराड, सामाजिक कार्यकर्ते रवी नाना काळे, तुषार भंदुरे, दशरथ लोखंडे, दिलीप गिरासे, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, अभयशेठ दंडगवाळ आदी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून श्रीफळ वाढवून या देखाव्याचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी समितीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आहे। ही जे काही या राजवाड्यांनी एक गाव एक जयंती हा महोत्सव साजरा करायचा ठरवला आणि या भीमोत्सवानिमित्त आलेले सर्वच भीम सैनिक, शिवसैनिक, सर्व गावकरी, माझे माता भगिनी, खरोखर ही जी काही प्रथा तुम्ही पाडली की एक गाव एक जयंती झाली पाहिजे, जसे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक गाव एक जयंती व्हायला लागली आणि तुम्ही सुद्धा ही भीम जयंती एक करण्याचं ठरवलं। म्हणून आत्ता जिंगोले अण्णांनी सांगितलं, आपण जेव्हा एका गावात राहतो त्या गावामध्ये कुठली जात पात पाहिली जात नाही, मानव हाच धर्म स्वीकारून सर्वात मोठी जयंती या सातपूरमध्ये नक्कीच होईल असं या ठिकाणी मला देखावाचं जेव्हा बघितलं मी, भारतीय रिझर्व्ह बँकचा जो देखावा आहे हा माझ्या अंदाजाने प्रथमतः सातपूरमध्ये हा देखावा एवढा मोठा भव्य प्रमाणात होणार आहे। म्हणून मी या सर्व कमिटीला ही जी काही प्रथा पाडली एक गाव एक जयंती म्हणून आमच्या सर्वच नगरसेवकांच्या वतीने व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप यांना शुभेच्छा देतो व येणाऱ्या जयंतीला सर्वच भाविक ह्या उत्सवामध्ये साजरे होतील आणि साजरे व्हायला पाहिजे असं सगळ्यांनी आग्रहाचं विनंती करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। खरं तर पहिल्यापासून जे अशोकनगर सातपूर आपलं पहिल्यापासून एकत्रच आहे आणि ही आंबेडकर बाबांना या जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देते आणि सर्व आपण एकत्र आहे हे सांगून थांबतो। तर खूप आनंद होतोय या गोष्टीचा का आज खरं या तारखेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली। अतिशय हा मोठा योगदान आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याच मुहूर्तावर आज भीम उत्सवाचं आज इथे साजरा झाला, त्याबद्दल मी सर्व भीम उत्सव समितीचे त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, बाळाभाऊ निगळे यांनी सांगितली असेल, विभावांनी सांगितले असेल, आमच्या ताईंनी सांगितले असेल, अतिशय एकजुटीने त्याचा जो प्रभाग आणि त्यांची नगरसेवक जे दिसत आहे काम करताना अतिशय चांगलं काम करताना ते दिसत आहे। आम्ही जरी प्रभाग क्रमांक 8 आंदोलनमध्ये असलो तरी पण कौतुक फक्त 11 मध्ये या चारही नगरसेवकांचंच होतं, कारण चारही नगरसेवक फिरताना सातपूर एरिया असो कुठे असो सर्व एकत्र फिरत आहे, त्याबद्दल मी पहिले त्यांना शुभेच्छा देतो। आणि जे बाळाभाऊ निगळे यांनी सांगितली का जे आपल्याला जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कायमस्वरूपी करायचं आहे ते सुद्धा मी त्यांना धन्यवाद देतो। असेच तुमच्याकडून काम हो, या निमित्तानेच मी सगळ्यांना भीम जयंतीचा शुभेच्छा देतो आणि त्या दिवशी सगळ्यांनी भीम जयंतीच्या दिवशी सगळ्यांनी आपण बरोबर राहू, सगळेजण येऊन आणि वंदना घेऊन आपण कार्यक्रम चालू करू। एक गाव एक शहर हे नाव फक्त या बोर्डवर लिहिलेलं नाही, तर हे एक खरंच सातपूरची जी स्थिती आज आहे तर बघतोय आम्ही, तर एक गाव आणि एक शहर नाही आहे तर सगळ्यांची एकी आणि जातीवाद हा कुठे दिसत नाही, सर्व एकत्र येतात, सर्व कार्यक्रम एकत्र करतात आणि सर्व सहभागी होऊन खूप छानपैकी कार्यक्रम केले जातात इथे। मी इथं म्हणजे मी पहिल्यांदा इथं आलेली आहे ह्या कार्यक्रमाला, तर मला हे जेव्हा मी इथे येते तर मला खूप छान वाटतं की इथे जेव्हा कार्यक्रमाला सगळेच असतात, असं काही नाही की हे तिकडे ते दुसरे तिकडे येत असं काही नाही, सर्व एकत्र असून सर्व कार्यक्रम खूप छानपैकी पार पाडतात। तर मला एवढं सांगू इच्छिते की आपले बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला साजरी करण्यात येणार आहे, तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून
आणि त्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. धन्यवाद. ठिकाणी आज सातपूर राजवाडा येथे भीम महोत्सवाच्या स्टेजचं भूमिपूजन सर्व सातपूर विभागातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज झालेलं आहे. खरं तर आपल्या सातपूर परिसरातील हे वैभव आहे की सर्व सातपूर परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक, सर्व नगरसेवक एकत्र येऊन, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या भीम महोत्सवाचं गेले अनेक वर्ष आयोजन करत असतात. ह्या वर्षीचा भव्य असा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा देखावा सातपूर परिसरात सादर होत आहे. मी या सर्व कमिटीचं व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना जय भीम. आज सातपूर राजवाडा येथे भीम जन्मोत्सव समितीतर्फे जो आज आपण भूमिपूजनाचा जो सोहळा पार पाडणार आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी जी उपस्थिती लावली त्याबद्दल चारही नगरसेवकांतर्फे आणि समितीतर्फे मी तुम्हा सर्वांचे आधी आभार मानते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत जर बोलायला गेलं तर शब्दही कमी पडतील. त्यांचे आज राजकीय असो, सामाजिक असो किंवा शैक्षणिक क्षेत्रात आपल्यासाठी फार मोठे योगदान आहे. आम्ही महिलांसाठी खूप त्यांनी महान कार्य केलेली आहे. तर अशा या महान मानवाला नक्कीच म्हणजे त्यांची जयंती साजरी करून आपण त्यांच्या कार्यप्रणाली, त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आजच्या पिढीला देणं हे फार योग्य ठरतं आहे. तर त्यासाठी या एक जयंती. सर्वांना जय भीम. आज भीम जयंती महोत्सव देखाव्याचे भूमिपूजन, या भूमिपूजनासाठी समस्त सातपूर गावाची पंच कमिटी, सातपूर गावातले सगळे श्रेष्ठ महिला मंडळ, तसेच माझ्या सगळ्या सहकारी नगरसेविका इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि सातपूर शहरातील सगळ्या नागरिकांना मी अशी विनंती करते की आम्ही जो रिझर्व्ह बँकेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जो रिझर्व्ह बँकेचा देखावा या ठिकाणी सादर करणार आहोत, तो देखावा आम्ही 11 तारखेपासूनच सगळ्या नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. तर सातपूर शहरातील सगळ्या भीमसैनिकांना अशी विनंती करते की येत्या 14 एप्रिलला सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमामध्ये, भीम जयंती महोत्सवमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. हे बोलून थांबते. जय भीम. नव्याने आम्ही भीम महोत्सव समितीतर्फे परंपरा सुरू केली. दरवर्षी बाबासाहेबांच्या जीवनावरील नाटक असो, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेले या आंबेडकर पुतळ्यावर देखावे असो, खर्च किती झाला तरी चालेल, पण घाबरायचं नाही. आता तर 4 नगरसेवक तुम्ही निवडून दिले, त्यामुळं अजूनच जोरदार देखावे होणार आहे. आणि जसं बाळा बोलला, मानसीताई बोलल्या, आमची सोनल दीदी बोलली, सविताने सांगितलं कायमस्वरूपी देखावा या ठिकाणी सातपूर राजवाड्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पुढच्या वर्षी तो खर्च त्याच्यातून कमी होईल. ज्या प्रकारे आपण बाळाने सांगितलं, 4-3 नगरसेवकांनी सांगितलं का या बजेटमध्ये भरभरून आपल्या प्रभाग क्रमांक 11ला भरघोसाचा निधी स्टँडिंग समितीच्या माध्यमातून असो, महापौरताईच्या माध्यमातून असो, पार्टीच्या माध्यमातून असो, आम्हाला मिळालेला जवळजवळ 16.5 कोटीचा निधी या प्रभाग 11ला मिळाला आहे. त्यामध्ये 3 कोटी रुपये नुसते पुतळे आणि सुशोभीकरणासाठी. जय भीम. आज या ठिकाणी आपल्या सातपूर गावातील राजवाडा येथे भीम उत्सवाच्या निमित्ताने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो आपण रिझर्व्ह बँकेचा देखावा बनवणार आहे, त्याच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी सोहळा संपन्न झाला आणि अतिशय सुंदर आणि दिमाखात हा सोहळा संपन्न झाला. त्याचप्रमाणे येणाऱ्या या 14 एप्रिलला ज्या महामानवामुळे आपल्याला संविधान मिळाले, सर्वांना एक अधिकार मिळाला, त्यांच्याप्रती आपण सुद्धा काही केलं पाहिजे या उद्देशातून हा एक गाव एक जयंती सोहळा या ठिकाणी साजरा होतो. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी
चारही नगरसेवक एका विचाराचे आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आम्ही सर्व निवडून आलो आहे आणि नक्कीच दरवर्षी आप्पा हा जो डेकोरेशन आपल्याला करायला लागतं आणि त्यामुळे खूप खर्च होतो. तर रवी नाना, बंधुरेताई, शौर्यताई आमचा एक विचार झालेला आहे की त्या आर्किटेक्टकडून आपण डिझाईन घेऊन या ठिकाणी कायमचं हे डेकोरेशन करू की ज्यामुळे आपल्याला या प्रसंगी एक शहर एक भीम महोत्सव समिती सातपूर 2026चे अध्यक्ष अविनाश काळे, कार्याध्यक्ष आनंदा काळे, खजिनदार अजय काळे, उपाध्यक्ष विकी भंडांगे, रमेश ताता काळे, काळू काळे, रवींद्र काळे, वसंत पंडित, मोगल काळे, रवींद्र काळे, अरुण काळे, पद्मराज काळे, सुनील काळे, विनोद काळे, राजेंद्र नेटावटे, राजू सोनवणे, राजेश आवारे, जगदीश काळे, संतोष काळे आदी पदाधिकारी तसेच सातपुरी ग्रामस्थ व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवानंद काळे यांनी केले. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.